साप्ताहिक विधीनं पार पडणारा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा सर्वच असणाऱ्या भाविकांच्या अथक अशा परिश्रमाने भगवंताच्या कृपेने सदुसंतांच्या आशीर्वादाने ब्रह्मलीन सद्गुरू गंगागिरीजी महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या असणाऱ्या कृपाशीर्वादाने परमपूज्य आदरणीय गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज व त्याचप्रमाणे परम आदरणीय श्रद्धेय गुलाबगिरी बाबा यांच्या असणाऱ्या प्रेरणेने गावातील सर्वच असणाऱ्या भाविक भक्तांच्या सुंदर अशा सहकार्याने उपस्थितीने गावातील सर्व असणारे भजनी मंडळ यांच्या असणाऱ्या उपस्थितीने सहकार्याने गावातील परिसरातील असणारे सर्व प्रवचनकार कीर्तनकार यांच्या असणाऱ्या उपस्थितीने समापन्न होत असणारा सुंदर असा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करण्यापूर्वी सुंदर अशा प्रकारे त्या भगवान परमात्म्याचं भजन आपल्याला करायचं आहे. पण तत्पूर्वी सांगितलेल्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मुखानं सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं, राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम श्यामा राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम श्यामा राधे राधे
गोपाल कृष्ण भगवान राधे राणी सरकार श्रीमद भागवत महापुराण की जय। गोड असं भजन आनंद आला ना सगळ्यांना? अजून खूप आनंद येणार आहे, फक्त तुम्ही घेतला पाहिजे तो. कारण आनंद ही गोष्ट अशी आहे ती फक्त घेणाऱ्यालाच प्राप्त होते. नुसता बसणारा असेल, नुसता टुळू पाहणारा असेल, त्याला काय घेता येणार? आणि भगवंताची कथाच अशी आहे जीवाचं कल्याण करविणारी आहे. काल मी बोलून गेलो, ईश्वराच्या सृष्टीत आणि मानवाच्या दृष्टीत जीवाचं कल्याण करविणारं एकमेव साधन जर काय असेल तर ते म्हणजे श्रीमद भागवत. याच्या असणाऱ्या श्रवणाने कसल्याही प्रकारचा प्राप्ती असू द्या त्याचा असणारा उद्धार होतो. महात्म्याच्या अंतर्गत काल आपण कथा श्रवण केली, भक्ती आख्यानाचं आपण श्रवण केलं. बद्री विशाल असणाऱ्या क्षेत्री सनकादिक मुनी आणि नारद महर्षी यांची भेट झाली. नारद महर्षी नाराज होते. सनकादिकांनी विचारलं, तुम्ही नाराज का? त्यावेळेस नारद महर्षींनी सांगितलं, मी शांती मिळण्यासाठी संपूर्ण विश्वात फिरलो, शांती काय मला भेटेना. शेवटी फिरत फिरत मी त्या ठिकाणी यमुना तीरी गेलो. तिथं गेल्याच्या नंतर एक असणारी स्त्री मला भेटली. तिच्या असणाऱ्या मांडीवरती 2 तिचे असणारे पुत्र पहुडलेले होते. ते निचेष्ट अवस्थेत होते. त्यांची असणारी ग्लानी घालवण्याकरता तिनं मला विनंती केली, पण माझ्याकडून काही त्यांची ग्लानी गेली नाही. सगळ्या प्रकारचे उपाय मी केले, पण काही केला मी काही सक्सेस यशस्वी झालो नाही. परिणाम स्वरूप तिथून मी अनेक साधू महंतांना भेटलो, त्यांच्याकडे त्याचं समाधान विचारलं, पण कुणाकडे समाधान भेटलं नाही. असं करत करत फिरत फिरत मी इथं आलो. आता तुम्हीच मला सांगा की त्यांची ग्लानी घालवण्याकरता काय करता येईल? त्यावेळेस सनकादिक मुनी सांगतात, त्यांची जर ग्लानी घालवायची असेल, त्यांना पूर्ववत जर करायचं असेल तर त्यासाठी केवळ एकच उपाय आहे आणि तो म्हणजे श्रीमद भागवत. साप्ताहिक विधीनं श्रीमद भागवत कथा जर त्यांनी श्रवण केली तर भक्ती, ज्ञान, वैराग्य हे पूर्ववत अवस्थेला प्राप्त होतील आणि त्यांचं त्या ठिकाणी कल्याण होईल. आणि मग नारद महर्षींनी सांगितल्याच्या वरून बद्री विशाला क्षेत्रीहून ते थोडंसं खाली आले हरिद्वारला, आणि हे सगळे यमुना तीरावरून वृंदावनावरून थोडंसं पुढे गेले हरिद्वारला. आणि तिथं आनंद नावाच्या घाटावरती सुंदर अशा प्रकारे श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. कथेच्या आयोजनाच्या माध्यमातून अनेक ऋषीमुनी त्यांना पाचारण केलं, सुंदर अशी कथा केली. कथेच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान, वैराग्य पुन्हा दष्टपुष्ट झाले, पूर्ववत झाले. भगवान परमात्मा तिथं प्रकट झाले. भक्ती मातेला भक्ताच्या असणाऱ्या हृदयामध्ये राहण्याचं स्थान दिलं आणि मग भगवान परमात्मा आपल्या असणाऱ्या धामाला निघून गेले. अशा पद्धतीनं भक्ती आख्यान महात्म्य इथपर्यंत कालचा असणारा कथाभाग आपला आला होता. काही म्हणतील, महाराज काल तर बरी चालली होती, आज अचानक काय झालं? नुसती एक दिसच सुटली. हा होता कालचा गोषवारा. आता इथून पुढे आजची असणारी कथा. कालच्या कथाभागामध्ये आपलं आत्मदेव चरित्र राहिलं होतं की ज्या असणाऱ्या चरित्राचा आउटपुट असा आहे. त्या कथेची सुरुवात कशी होती हे एकदा लक्षात घ्या. काय असतं? कथेमागून कथा, कथेमागून कथा. कोणती कथा सांगितली तुम्हाला फक्त कथा कळतील, पण त्या कथेत एंट्री कशी झाली नेमकी, ही कथा का सांगावी लागली, त्याचं मूळ कारण पण आपल्याला समजलं पाहिजे ना. शौनकादी मुनींना सूत मुनी कथा सांगत होते, बरोबर, नैमिषारण्य क्षेत्रामध्ये. मग शौनकादी मुनींनी त्यांना विचारलं, भागवताच्या श्रवणानं कोणत्या प्रकारचे पापी तरतात? भागवत ऐकल्यानंतर नेमकं कोणत्या पाप्याचा उद्धार होतो, असा प्रश्न विचारला असता सुतजी महाराज त्यांना त्या ठिकाणी सांगू लागतात, तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. भागवताच्या श्रवणानं कोणत्या प्रकारचा पापी तरतो हा प्रश्नच चुकीचा आहे. शौनकादी मुनी म्हणतात, प्रश्न चुकीचा आहे, मग योग्य प्रश्नही तुम्हीच सांगा आणि उत्तरही तुम्हीच सांगा. आणि मग सुतमुनी सांगू लागतात, तुमचा जो प्रश्न आहे ना, भागवतानं नेमका कोणत्या प्रकारचा पापी तरतो, त्याच्या उलट प्रश्न करा. भागवताच्या श्रवणानं कोण तरत नाही असा प्रश्न विचारा. कारण श्रीमद भागवत असं आहे की ज्याच्या श्रवणानं एखाद्या प्रकारचा पापी तरत नाही किंवा एखाद्या पापाचा नाश होत नाही, असं पापच जगामध्ये जन्माला आलेलं नाही. एवढा महान महिमा श्रीमद भागवताचा आहे. म्हणजे कितीही प्रकारचं पाप केलेली व्यक्ती असू द्या,
कितीही कुकर्म केलेली व्यक्ती असू द्या, भागवताच्या श्रवणानं जाणार नाही असं पापच नाही. थोडक्यात याच्या श्रवणानं जीवनात केलेले सगळेच्या सगळे असणारे पाप त्यांचा असणारा नायनाट होतो. आणि पाप गेल्याच्या नंतर मनुष्य हा निर्दोष होतो. तिथून पुढे केलेल्या कर्माचं पुण्य त्याला प्राप्त होत असतं. आणि प्राप्त असणाऱ्या पुण्याच्या बळावरती मनुष्याच्या आयुष्यामध्ये चांगले असणारे भोग त्याला प्राप्त होत असतात. शौनकादी मुनी म्हणतात, अगदी बरोबर तुमचं, आम्ही ऐकलं, आम्हाला समाधान सुद्धा वाटलं. पण भागवताच्या श्रवणानं कितीही मोठा पाप्यातला पापी असू द्या, त्याचा सुद्धा उद्धार होतो. हे तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्हाला पटलं, पण आम्हाला तुम्ही सिद्ध करून द्या. कारण कोणतीही गोष्ट आपल्याला पटण्याकरता, समजण्याकरता काहीतरी पुरावा असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही कोणतीही कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करा, प्रवचन श्रवण करा, सांगणाऱ्याच्या सांगण्याला काहीतरी पुरावा असावा. बरोबर ना? माझे शब्द लक्षात येत आहेत? सांगणारा तुम्हाला जो मुद्दा सांगतोय, जी गोष्ट सांगतोय, त्या सांगण्याला काहीतरी पुरावा असावा. सांगणाऱ्याच्या सांगण्याला जर पुरावा नसेल तर सांगणाऱ्यालाच ते तुम्ही बोला, म्हणून काहीतरी पुरावा असावा. कारण साधू संतांनी, महंतांनी तुम्हाला आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या, इतिहास, पुराण, संत, ग्रंथ या माध्यमातून जी उद्धाराचे साधनं सांगितली, ही सगळेच्या सगळे सत्य आहेत, खरे आहेत. मग तुम्ही म्हणाले, सगळे जर खरंच सत्य आहे, खरे आहे, आणि आमचा जर विश्वास बसला नाही, मग जर विश्वास बसला नाही तर गुरु परंपरेच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्यांना सांगतात, आम्ही सांगितलेल्या गोष्टीवरती जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही काय करा, पुराणाला विचारा. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, 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 पहावे पुराणी विचारुनी, पहावे पुराणी विचारुनी, पडिये देह भाव पुरवी वासना, तुका म्हणे नाही विश्वास जामनी. त्यांना काय करायचं, पहावी पुराणी विचारुनी. विश्वास जर नसेल तर तुम्ही पुराणाला विचारा, पुराण तुम्हाला सगळं सांगतील. अशा पद्धतीची गोष्ट केल्यानंतर आपला उद्धार होतो. बर, हे विधान आम्हाला मान्य आहे, पण महाराज पुरावा सांगा ना. शौनकादी मुनी सुतजी महाराजांना म्हणतात, असा काही कथाभाग पुराणात घडलेला आहे का? आणि मग महाराज सांगतात, हो, असा कथाभाग पुराणात घडलेला आहे की श्रीमद भागवताच्या श्रवणानं एखाद्या व्यक्तीनं त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एवढंस सुद्धा पुण्यकर्म केलेलं नसेल, आणि ती व्यक्ती गेली, तो गेल्याच्या नंतर जर श्रीमद भागवत कथा त्या व्यक्तीच्या पुण्य स्मरणार्थ केली तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो. महाराज हे कळालं हो, पण उदाहरण आम्हाला पुरावा द्या ना. आणि मग सांगू लागले, आत्मदेव नावाचा असणारा एक ब्राह्मण होता. सुंदर अशा प्रकारे त्याचा असणारा संसार प्रपंच सुरू होता. भगवान परमात्म्याच्या कृपेनं घरी सगळं काही अगदी व्यवस्थित होतं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असूनही आत्मदेव ब्राह्मण हा दुःखी होता.
दुःखाचं असणारं कारणही सांगितलं गेलं. ज्याप्रमाणे भगवान प्रभू रामचंद्रांचे असणारे वडील सगळ्या असणाऱ्या गोष्टी प्राप्त असताना सुद्धा दुःखी होते, त्याचं कारण काय होतं? पुत्र हिनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. सगळं प्राप्त आहे देवाच्या कृपेनं, पण पुढे वंशवृद्धीसाठी जे संतान पाहिजे, जे पुत्र पाहिजे, संतान सुख पाहिजे, तेच नाही. आणि तेच दुःख आत्मदेवाला होतं. आणि एक दिवस कंटाळून कंटाळून कंटाळून, कारण एवढा कंटाळला, दारामध्ये एक असणारी गोमाता होती, ती गोमाता कधी व्यालेली नाही. दारात तुलसी वृंदावन होतं, तेही सुकून जायचं. फळा फुलांची झाडं लावली, तीही कधी बहरत नसायची. आणि संतान सुख पाहिजे तर काही केल्या होईना, सगळे उपाय करून बघितले, पण काही केल्या संतान प्राप्ती होईना. म्हणून वैतागून निघून गेला. वनात गेल्याच्या नंतर वनात जाऊन आत्महत्या करणार होता. एक साधू महाराज भेटले, त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. साधू महाराजांनी याच्या चेहऱ्याची छटा बघून याला विचारलं, किम कारणम आगच्छति, कोणत्या कारणानं तू वनामध्ये आलास? आत्मदेवांना सांगितलं आपलं असणारं दुःख. महात्मे अधिकारी होते, त्यांनी डोळे लावले आणि डोळे लावून याचं पुढचं असणारं सगळं भविष्य बघितलं. आणि भविष्य बघून त्याला सांगितलं, म्हणे भाऊ, तुला काय या जन्मामध्ये पुत्र प्राप्ती होऊ शकत नाही. याच जन्मात नाही, इथून पुढच्या 7 जन्मामध्ये सुद्धा तुला संतान प्राप्ती होऊ शकत नाही. आत्मदेवला अजून टेन्शन आलं, अजून दुःख झालं. महाराज, तुमच्या चरणावरती मी नतमस्तक झालो, मला वाटलं साधूच्या चरणावरती डोकं टेकवल्याच्या नंतर माणसाच्या जीवनातील दुःख निघून जातं. आता तुमच्या चरणावरती डोकं टेकवलं, तुम्हाला मी माझी असणारी शंका, माझं असणारं दुःख सांगितलं, पण दुःख सांगून सुद्धा तुम्ही माझं दुःख तर निर्मूलन केलं नाही, दुःख कमी तर केलं नाही. या जन्मात मला संतान प्राप्ती नाही म्हणून मी एवढा दुःखी की मी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालो. फक्त या जन्मात हे दुःख म्हणून मी आत्महत्या करायला लागलो. तुम्ही 7 जन्मात पुत्र नाही हे सांगितलं, म्हणजे माझं दुःख अजून 7 पटीनं तुम्ही वाढवून दिलं. आता मात्र मी जगत नाही, आता तुमच्या पायावरच डोकं आपटून जीव देतो. महाराजांना प्रश्न पडला, साधूंना प्रश्न पडला, यानं जर आपल्या पायावरती डोकं आपटून जर जीव दिला, तर पुढे भविष्यामध्ये जग काय म्हणेल? साधूच्या चरणावरती एका ब्राह्मणानं डोकं आपटून जीव दिला, संतांच्या नावाला काळिमा लागेल म्हणून त्या असणाऱ्या महात्म्यांनी आपल्या झोळीतून एक असणारं फळ काढलं, ज्याला चरू असंही म्हटलं जातं. ते फळ त्याला दिलं. फळ ग्रहण करण्याचा विधी सांगितला आणि हे असणारं फळ तुझ्या पत्नीला खायला दे म्हणून सांगितलं. निश्चित तुझ्या असणाऱ्या पत्नीला योग्य वेळी योग्य संतान प्राप्त होईल. आत्मदेव ब्राह्मणानं ते असणारं फळ घेतलं आणि फळ घेऊन आपल्या घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर आपल्या असणाऱ्या पत्नीला त्यानं ते असणारं फळ दिलं. फळ देऊन सगळा असणारा विधी नियम तिला सगळं काही समजून सांगितलं. आणि हे असणारं फळ तू ग्रहण कर, साधूंचा असणारा प्रसाद आहे, साधूच्या प्रसादाच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला संतान प्राप्तीचं सुख प्राप्त होईल. तिनं ते फळ घेतलं. आत्मदेव निघून गेला. नंतर विचार केला, हे फळ जर मी खाल्लं, कोणत्या साधूंना दिलं आणि कोणत्या नाही. कारण कलियुगामध्ये आता फार अवघड झालं, खरे साधू भेटणं फारच मुश्किल झालं. खरे साधू हे खरे साधूच असतात. विधान लक्षात येण्यासाठी जी कथा केली जाते त्या कथेकरता हे असणारे नियम. 7 दिवस ब्रह्मचर्याचं असणारं पालन, 7 दिवस ब्रह्मचारी व्यक्तीप्रमाणे जीवन त्या ठिकाणी व्यतीत करायचं. एवढंच नाही, गृहस्थी व्यक्तीनं जे कपडे वापरलेले आहेत त्या कपड्यावरती बसायचं सुद्धा नाही. नख कापणे असेल, केस कापणं असेल, तेही बंद ठेवायचं. अगदी फलश्रुती 100% प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर गावाची शिव सुद्धा ओलांडायची नाही. कदाचित एखाद्यानं ओलांडली शिव, मग परत आपलं फळ जाईल का? नाही. शिव जरी ओलांडली, घरी आल्याच्या नंतर कथा श्रवणाला जाण्याच्या अगोदर स्नान करायचं आणि मग कथा श्रवणाला बसायचं. आणि हे नियम फक्त ऐकणाऱ्यासाठी नाही बरं, कथाकारासाठी सुद्धा आहे. ज्यावेळी श्राद्धविधीची कथा असते ना, त्यावेळेस आमच्या करता सुद्धा नियम असतो, शिव ओलांडायची नाही.
पण काही वेळेस शक्य होत नाही, व्यवस्था असेल किंवा अगोदर काही कार्यक्रम घेतलेले, मग त्याला पर्याय तो कार्यक्रम करून आल्याच्या नंतर व्यास मंचावरती जाण्याच्या अगोदर आपली असणारी काया शरीर सुचिरभूत व्हावं याच्याकरता कथेच्या अगोदर स्नान करायचं आणि मग कथेला बसायचं. पितृपुण्य स्मरणार्थ तुम्ही जर कथा करणार असाल तर या सगळ्या नियमांचं पालन करावं लागतं. एवढंच नाही, त्याला अजून विधी आहे. ज्याप्रमाणे वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा असणारा सप्ताह सुरू होण्याच्या मला वाटतं 10 ते 15 दिवस अगोदर धर्मध्वज रोवला जातो, बरोबर ना? त्या धर्मध्वजाची स्थापना आपल्या घरासमोर झाली पाहिजे. जिथं आपण मंडप घालणार आहोत किंवा ओपन जरी स्पेसमध्ये कथा असेल तर जिकडनं लोक येणार त्या एंट्रीच्या ठिकाणी त्या असणाऱ्या धर्मध्वजाची स्थापना ब्राह्मणाकडून करून घ्यायची. कथेच्या अगोदर 7 गाठीचा बांबू त्या ठिकाणी ठेवायचा, एका बाजूला ठेवून त्याला त्या ठिकाणी खाली पाट, त्याच्यावरती वस्त्र आणि त्याच्यावरती बांबू पडू नये म्हणून थोडीशी दोरी बांधून तो बांबू तिथं बांधून द्यायचा. ब्राह्मणाकडून पितरांचं आवाहन करून त्याच्यामध्ये पाचारण करून घ्यायचं. आणि या विधीसाठी घरातील दोघा जणांनी, पती आणि पत्नी, कोणीही लहानी जोडी असो मोठी असो कोणी असो, त्यांनी दोघांनी यजमान पद स्वीकारून रोज कथा श्रवणासाठी समोर बसायचं. आसनावरतीच बसायचं, शेजारीच बसायचं. शक्यतो कथेमधून बाहेर जावं लागणार नाही अशा पद्धतीनं शुद्ध सात्विक आहार घ्यावा. आता जवळजवळ भागवताच्या माध्यमातून पितृदोष जातो हे ऐकून बरेचसे लोक कथा करतात, पण प्रॉब्लेम होतो काय, कथा करून सुद्धा घरातील पितृदोष जात नाही. नको नको त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. याचं मूळ कारण म्हणजे पितृदोष मुक्ती होण्याच्या अनुषंगानं जी कथा केली जाते त्या कथेचे कुठलेच नियम पाळले जात नाही. आणि तुम्ही नियमानं विधीनं जर कथा करणार असेल तरच त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. याच्याही पुढे जाऊन सांग, बसलेल्यापैकी जवळजवळ 95 ते 99% लोक पितृदोषानं ग्रासित आहात. त्याचे कारण अनेक आहेत. इथं ते सांगून आपल्याला वेळ घेता येणार नाही. आणि तो पितृदोष घालवण्यासाठी आपल्याला अनेकांकडून अनेक पर्याय ऐकायला भेटतात. पण त्या कुठल्याही पर्यायाला तुम्ही विचारा, जो व्यक्ती तुम्हाला पितृदोष घालवण्यासाठी एखादा उपाय सांगेल त्या असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही एकदा विचारा, ह्या उपायाचा आणि पितृदोषाचा काही संबंध आहे का? प्रश्न नंबर 1. प्रश्न दुसरा, हे केल्याच्या नंतर पितृदोष जातो याचा दाखला पुराणामध्ये आम्हाला दाखवा. व्यासगादीवर असल्यामुळे मला सगळं उघड बोलता येत नाही म्हणून तुम्हाला मुद्द्यात सांगतो बरं का. कारण आपले लोक आता एवढे भ्रमिष्ट झालेत, काही मुद्दाम शब्द वापरतो बरं, काही न ठसेल कदाचित, एवढे भ्रमिष्ट झाले की जिधर बम उधर हम, जिकडं नुसते लोकांचा लोंढा चालतो लोक तिकडच चालतात. तो बाबा काय देतो, काय करतो, काही आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. फक्त आम्हाला गुण यावा याच्या दृष्टीनं कोण काय सांगेल, काय करेल, लोकांना भानच नाही राहिलं त्याचं. आपण कुणाकडे जातोय, काय करतोय, काय विधी करतोय, या गोष्टीचं कुठंतरी आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे ना. म्हणून इतर सांगितलेले असणारे जे विधी आहेत त्या विधीच्या माध्यमातून पितृदोष जाईलच असं नाही. पण श्रीमद भागवताचं साप्ताहिक विधीनं त्या ठिकाणी श्रवण केलं, वाचन केलं ना, 100% तुमचा पितृदोष गेल्याशिवाय राहणार नाही. मी सांगत नाही, श्रीमद भागवत सांगतं. कारण मी सुरुवातीला बोलून गेलो, 95 ते 99% लोक पितृदोषानं ग्रासित आहेत. आणि ज्या घरामध्ये पितृदोष आहे त्या घरामध्ये कदापि शांतता नांदणार नाही. पती पत्नीचे तरी भांडणं होतील, मुलाचं बापाचं तरी भांडण होईल, मुलाचं आईचं तरी भांडण होईल, मुलाचं तरी भांडण होईल, मुलीचं आईचं तरी भांडण, कुणाचे तरी सतत भांडणं होत राहणार. एवढंच नाही, नेहमी असं घडणार, 8 दिवस पत्नी माहेरात, 8 दिवस सासरात, 8 दिवस माहेरात, 8 दिवस सासरात, एकदा दोनदा तीनदा घडू द्या, सोडून द्या, पण नेहमी असं जिथं घडत असेल, जिथं घरची असणारी लक्ष्मी नेहमी दुःखी असेल त्या घरामध्ये जहाल अशा प्रकारचा पितृदोष असतो. त्याचं निवारण करण्याचं साधन म्हणजे श्रीमद भागवत आहे. फक्त ते विधीनं आणि नियमानं झालं पाहिजे. हे सगळं का सांगतोय, बरेचसे लोक कथा करतायत पण हे नियम माहीत नसल्या कारणानं केलेला 1,00,000-2 लाख रुपये खर्च, त्याचं त्यांना त्या खर्चाप्रमाणे आउटपुट भेटत नाही, फलश्रुती भेटत नाही. म्हणून मुद्दाम या गोष्टी सांगितल्या.
म्हणून गोकर्णानं ती कथा केली. कथेच्या माध्यमातून भगवंताचे पार्षद आले, धुंदुकारीला घेऊन गेले. बाकीच्या लोकांनी प्रश्न केला, गोकर्णजी महाराजांनी सगळे नियम सांगितले. मग लोक म्हणले आता असं करा, पहिले आम्हाला नियम माहित नव्हते, आता सगळे नियम आम्हाला माहित झाले. नियम माहित झाले, तुम्ही परत कथा करा, परत नियमानं आम्ही कथा श्रवण करू आणि मग आमचा उद्धार करून द्या. पुन्हा गोकर्णजी महाराजांनी कथा केली आणि त्या कथेच्या अनुषंगानं सगळ्या लोकांनी बरोबर नियमानं ती कथा श्रवण केली. नियमानं कथा श्रवण करून कथा झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचे पार्षद जेवढे लोक होते का तेवढे विमानं घेऊन आले. सगळेच्या सगळे लोक कथाकारासहित भगवान परमात्म्याच्या धामाला गेले. ही ताकद श्रीमद भागवत महापुराणाची आहे. फक्त मुद्दा काय, नियमानं विधीनं ती असणारी कथा श्रवण झाली पाहिजे. मग अशा पद्धतीनं धुंदुकारीच्या प्रसंगाच्या माध्यमातून सुतजी महाराज शौनकादी मुनींना सांगतात, अशा प्रकारे तो असणारा धुंदुकारी एवढा पापी होता, पण त्याचा सुद्धा उद्धार श्रीमद भागवत महापुराणाच्या श्रवणानं झाला. बरं मला सांगावं, धुंदुकारीनं जिवंतपणे कथा ऐकली का मेल्यावर? मेल्यावर म्हणजे तो गेल्यानंतर कथा ऐकली तरी सुद्धा त्याचा उद्धार झाला. साधं सामर्थ्य घ्या भागवताचं. श्रीमद भागवत म्हणजे पुस्तकं नाही बरं का, पानं नाही. भागवताच्या आरतीमध्ये मराठी आरतीत गोड वर्णन आहे. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीता